निवडणूक 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे। याआधी जाहीर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला काही राज्यांमध्ये मोठा धक्का बसत असल्याचं दिसत आहे। राजस्थानमध्ये भाजपला अनेक जागा गमवाव्या लागू शकतात। त्याच वेळी पश्चिम बंगाल, बिहारमध्येही काही प्रमाणात भाजप आणि एनडीएला फटका बसू शकतो। मात्र अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रात भाजप आणि एनडीए नेमकी परिस्थिती काय असू शकते याबाबत आता अनेक सर्वेतून महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत। लोकपोल सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 26 ते 28, काँग्रेसला 2 ते 4 आणि भाजपला 11 ते 13 जागा मिळण्याचा अंदाज आहे। लोकपोल सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 23 ते 26 जागा आणि भाजप एनडीए युतीला 21 ते 26 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। असं झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का असू शकतो, कारण 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला तब्बल 41 जागा मिळाल्या होत्या। तर महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय आहे ते जाणून घेऊयात। एबीपी सी वोटर सर्वेक्षण मध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 20 जागा मिळतील असा अंदाज असून त्यांना 42% मते मिळतील असाही अंदाज आहे। त्याच वेळी भाजप एनडीए युतीला 43% मतांसह 28 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। टाइम्स नाऊ ईटीजी नुसार महाराष्ट्रात एनडीएला 34 ते 38 तर इंडिया आघाडीला 9 ते 13 जागा मिळू शकतात। तर इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेक्षणात एनडीएला 53% मतांसह 35 जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला 35% मतांसह 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 40.5% मतांसह 22 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 44.5% मतांसह 26 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान महाराष्ट्रात 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचा भाग होते। त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडली नव्हती। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या एनडीए युतीला 41 जागा मिळाल्या होत्या। त्यापैकी 23 जागा ह्या भाजपच्या वाट्याला तर 18 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती। या सगळ्या ओपिनियन पोलचा विचार केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली, कारण 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत मिळून 41 जागांवर विजय मिळवला होता। पण आता सर्व पोलचा विचार केला तरीही तेवढ्या जागा मिळवण्यात भाजप एनडीएला यश मिळत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।